श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8. ओम श्रीं नम ओम ऐं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नम. आणि माझी अष्टसिद्धी जिची ध्याता प्राप्त होती पाशाकुश शोभे हाती त्या भवानी ते नमितसे जी आरक्तवर्ण शोभत नेत्रे करुणा लहरत ऐसी भवानी दुर्गा ध्याता राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणती नृपासी चंडमुंड राक्षसासी मारिता कोप शुंभासी कापे थरथरा तो देख संपूर्ण दैत्य सेनेप्रक्त शुंभ तेव्हा आज्ञापित म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धासी. एशासी युद्धायुद्ध सेनापती 84 अब्बू सेनापती 50 कुलीवीर्यपती क्षत्र धूम्र कुळाचे ते आणखी या व्यतिरिक्त दोहर्द मोर्या कालिके प्रस्थान करीत देख युद्धालागी देतवा त्या सेनेते देखून चंडिका प्रत्याचा ओढुनी थनकारा करी भीषण भेदे गगन तो देख सिंहदेवी वाहन गर्जना करी भीषण काली ही मुख पसरून खाऊ पाहे दैत्यासी. ते समय आणखी एक वर्तले तेथ अद्भुत देव देहातून निघत शक्ती त्यांच्या बाहेरी विष्णू शिव कार्तिकेय ब्रह्मा इंद्र नारसिंह सर्व देवांमधून शक्ती आल्या बाहेरी. ज्या देवांचे तेसे रूप त्याही तेसेच दिसत परी स्त्री रूपे असत. जाना त्यांची सर्वही हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभत ब्रह्माशक्ती उपस्थिती ब्रह्मानी म्हणती तियेला हाती त्रिशूल वृषभाडून महागगन कर ककन माहेश्वरी तिथे म्हणत महादेवाची शक्ती ते गोमारी शक्ती अद्भुत मयूर वाहन तिचे शोभत कार्तिकेय शक्ती असत. युद्धालागी पातली विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बेसवणी शंख चक्र गदा आणि आली युद्ध करावया. वाराही शक्ती वाराहीची नारसिंगी शक्ती नारसिंगाची झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया हाती घेऊन वज्र इंद्राणी इंद्रशक्ती तेथ ऐरावतावरी बेसत युद्धालागी येतसे. महादेव म्हणे देवी प्रप्त आसुरी संहार करी त्वरित माजले असती बहुत यासी शीघ्र मारी तू तव दुर्गा देहातमधून परम उग्र शक्ती प्रकटन हट्टहास करून डावी तेव्हा दैत्यासी. ती शक्ती प्रचंड म्हणून चंडिका नाम ती महादेवासी वचन बोलती झाली देतवा. चंडिका म्हणे महादेवासी आपण जावे दैत्यापासी सांगावे तेथे सर्वांसी निरोप माझा उधारा. हे दैत्यानो तुम्ही क्रूर देवा मानव छळले फार पाताळ लोक सत्वर पळवून जावे तुम्ही हो. जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे क्षणात मारून खाती ऐसा माझी शक्ती या. शिवाशी केले दूत शिवदूती नामे प्रख्यात तेव्हापासून होत. देवी पहा इतिहासी शिववचन ऐकूनी दैत्य क्रोधे भरले मनी देवीवरी चालूनी सैन्यसहित जाते ते. दैत्य सेना देवावरी जात विविध अस्त्र सोडत देवी एका क्षणात मोडून टाकी शस्त्राते. काली मुख पसरून त्रिशूल हाती घेऊन दैत्या ते मारी दारुण अपार वेग तिचा असे ब्रह्माने कमंडलू जलसिंचन करीत युद्धस्थळ दैत्यांचे करी हतबल. शौर्य सारे जाणतसे माहेश्वरी करी मारी त्रिशूलाने वैष्णवी करी मारी चक्राने गोमारी संहारी शक्तीने ऐसा संहार मांडला. इंद्राने वज्र प्रहाराने वाराही दिव्य शक्तीने नारसिंगी मारी नखाने ऐसा संहार मांडला. मध्येची देवी वाहन सिंह करी दैत्यगंदन चंडिका प्रचंड गर्जन संहारी पहा दैत्यासी ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवरी. पळावयासी मग अशुर संधी शोधू लागले परी देवी शक्ती पाहत तात्काळ त्या पकडत यम सदनासी धाडीत पळो नदी कोणाते ऐसे चालले गंडन भयभीत असुर दारुण पळावयासी स्थान कोठे पहा दिसेना ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवरी. रक्तबीज महाअसुर चालूनी पहा येतसे त्याच्या रक्ताचा थेंब पडत भूमीवरील एक दुसरा दैत्य प्रकट ऐसा समर्थ त्यांचा प्रत्येक थेंबागणित दैत्य तेथे निर्माण होत. पराक्रमी बलशाही असत रक्तबीजा त्याचेही प्रत्येक थेंबागणित दैत्य तेथे निर्माण होत. पराक्रमी बलशाही असत रक्तबीजा समतेही ऐसा तो महाअसुर देवी सैन्यात हाहाकार उडवून देतसे. थोर काय कळावे करेना इंद्रायणीने वज्र प्रहार वैष्णवीने चक्रप्रहार करिता वाहे उधीर देहातून त्या दैत्यांच्या परी थेंबागणित निर्माण होते दैत्य. शस्त्रवधी निर्माण होत
ऐसे दैत्य ते त्वरी गौमारी शक्तीने प्रहार वाराई खंडगाने मार माहेश्वरी त्रिशूलवार करीती रक्तबीजावरी तोही मातृकावरी प्रहार करीत देख दुर्दर्थ देवता संकटी थोर पडल्या पहा देतवा पाहुनी देवता उदास चंडिका म्हणे कालीस पसरुनिया मुखास रक्ताते तू प्राशावे ऐसे जाऊ तू करीत दैत्य मरेल निश्चित ऐकुनी देवीची मात काली प्राशी रक्ताते काली प्राशी दैत्य रक्ततेने तो क्षीण होत शस्त्र प्रहार त्यावरी करीत सर्व देवता मिळवून रक्तबीज असा मारला देवा बहु आनंद झाला पुष्प वर्षाव त्या वेळा करिता पहा देवीवरी रक्तपानाने उत्तम मातृगण रणी करीत हर्ष साजरा करीत महाविजय हा म्हणून या रक्तबीजा ते मारला देवाने आनंदविले नवल असे केले पहा दुर्गादेवीने देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मनवंतरात मार्कंडेय सांगत 8वा अध्याय गोढा स्वास्ती श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8वा समाप्त.